प्राथमिक शाळा काळवण वस्ती इंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अशी बॅच घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, ती सराव टेस्ट आपण किती वेळा सोडू शकता, त्याला लिमिटेशन नाही. सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा ही तुम्हाला उपलब्ध आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी, आपले नातेवाईक कोणीही आपला निकाल पाहू शकतं. त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आहे, टेलिग्रामच्या ग्रुप व चॅनलवरती आहे. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्सही दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही पीडीएफ नोट्सचे प्रिंट काढूनही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, भवितव्यात चांगलं काम करून दाखवायचंय किंवा मोठं व्हायचंय, अशा विद्यार्थ्यांनी फक्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. तेथे तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅचचे 5,000 पर्यंत फी आकारणी करणारे व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटल्या. आम्ही आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत आपणाला हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी 4थी आणि 5वी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या या लाईव्ह तासिका प्लस रेकॉर्डेड लेक्चर खूप महत्वाचे आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि ते 20 प्रश्न 25 गुणासाठी असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण कोणत्याही प्रकाशनाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त उतार्यांचा अभ्यास होत नाही. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ उतारे उपलब्ध करून देत आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देत आहोत. 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आपणास उपलब्ध करून देत आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 113 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 113 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला, वेळ न दवडता उतारा क्रमांक 113 तुमच्यासाठी स्क्रीनवरती, उतारा क्रमांक 113 स्क्रीनवरती पाठवला आहे. तुम्ही तो काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण बरोबर देऊ. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
थँक्यू प्रशांत, थँक्यू वैष्णवी. चला, ज्यांचं याचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाका. ज्यांचं वाचायचं राहिलं असेल त्यांनी वाचा. आणि मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपण सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ. सृष्टी गंडाळ, वैष्णवी, प्रशांत यांचं वाचून झालंय. चला, बाकी विद्यार्थ्यांचं वाचून झालंय. चला, खूप छान उत्तर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित या उत्तरामध्ये आपल्याला आलेला आहे. साक्षी खाडे, अभिनंदन तुझे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरचा आपला एकही प्रश्न चुकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर किंवा त्यांच्या राहणीमानावर, वागण्यावर, त्यांच्या कार्यावर हा उतारा आहे. उतारा क्रमांक 113. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून व भाषणातून अस्पृश्य समाजाला समजल्या जाणाऱ्या लोकांवर होणाऱ्या अन्यायासंबंधी जागृती निर्माण केली. तसेच त्यांच्या स्वाभिमानाची किंवा स्वत्वाची जाणीव विकसित करण्याची कामगिरी पार पाडली. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिक पाणवठे खुले व्हावेत यासाठी त्यांनी 1927 साली महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आणला. 1929 साली पुण्यातील पार्वती मंदिर आणि नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. त्याद्वारे सर्व दलितांचा मंदिर प्रवेशाचा अधिकार मान्य करण्यास भाग पाडले. दलितावर अन्याय करणाऱ्या रूढी व परंपरा डॉक्टर आंबेडकरांनी झुगारून दिल्या. 1920 साली अस्पृश्यतेचे समर्थन करणारे मनुस्मृती हा ग्रंथाचे त्यांनी जाहीररित्या दहन करून अन्यायाविरुद्ध, रूढी व परंपरा विरुद्ध बंड पुकारले. पहा, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती हा उतारा आहे. त्यांनी कोणत्या साली काय केलं, अस्पृश्य समाजासाठी त्यांनी कोणतं योगदान दिलं, त्यांनी कोणता ग्रंथ जाळला. मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ होता पहा, जो अस्पृश्य लोकांना जवळ करत नव्हता, तो जाळला. चला, थँक्यू. प्रदीपचं वाचून झालंय, किशोरे वाचून झालंय. चला, बोर्डे तुमचं वाचून झालंय, थँक्यू. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 113. अद्यापही आपले कोणी मित्र जॉईन नसतील तर त्यांना फोन करून जॉईन करा. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 113 वरील पहिला प्रश्न पहिला. तळ्याचा सत्याग्रह घडून आणला. पहा, चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आणला, त्याचं साल कोणतं आहे पहा. पर्याय ए 1928, पर्याय बी 1927, पर्याय सी 1949 आणि पर्याय डी 1929. पहा, उत्तरामध्ये ओळ क्रमांकही शोधा आणि त्याचं उत्तरही टाका. प्रश्न पहिला, तळ्याचा सत्याग्रह म्हणजे तळ म्हणजे कोणतं? चौदार तळ, महाड येथील चौदार तळ. प्रश्न अर्धवट वाटतोय. चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आणला, कधी आणला? पहा, सन 1928, पर्याय बी 1927, पर्याय सी 1950 आणि पर्याय डी 1929. पहा, ओळ क्रमांक आणि प्रश्न आणि उत्तर टाका. वैष्णवी बी उत्तर म्हणते 1927. प्रशांत सानप बी. प्रशांत चौथ्या लाईन मध्ये उत्तर म्हणते बा, त्यासाठी त्यांनी 1927 साली महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आणला. अभिनंदन प्रशांत, खूप अभिनंदन. किशोरे बी उत्तर, प्रदीप बी उत्तर, वैष्णवी वरून चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये उत्तर, अभिनंदन वैष्णवी. सृष्टी साक्षी खाडे बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रदीप चौथी लाईन उत्तर म्हणतोय, अभिनंदन. चला, बरोबर उत्तर आहे. अरे प्रदीप, कृष्णाला फोन कर, कृष्णाचा उत्तर येत नाहीये, सुरुवातीला जॉईन होता, आता कुठे गेला? प्रदीप, कृष्णाला एक फोन कर. चला, सृष्टी गंडाळ चौथ्या ओळीमध्ये उत्तर मध्ये, अभिनंदन सृष्टी. चला, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. पहिला प्रश्न, पहिला उत्तरातला पहिला प्रश्न सर्वांचाच बरोबर, कोणाचाही चुकला नाही. माझी अपेक्षा तुमचे पाचीचे प्रश्न बरोबर येतील, तुमच्याकडून अपेक्षा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, तळ्याचा सत्याग्रह घडून आला, याचा योग्य उत्तर आहे पर्याय बी 1927. बी उत्तर सर्वांचं झालंय, सर्वांचंच खूप खूप अभिनंदन तुमचं. चला, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी, दलितावर अन्याय करणाऱ्या रूढी परंपरा कोणी जुगारून दिल्या? प्रश्न दुसरा, दलितावर अन्याय करणाऱ्या रूढी परंपरा कोणी जुगारून दिल्या? पर्याय ए डॉक्टर आंबेडकरांनी, पर्याय बी संत गाडगेबाबांनी, पर्याय सी महात्मा गांधींनी आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, अगदी सोपं.
आणि ओळ क्रमांकही शोधा आणि सांगा. आणि या उत्तरामध्ये या 3 महात्म्यापैकी एकाच महात्म्याचं नाव आलेलं आहे, त्यामुळे उत्तर देणं पण सोपं. तरी पण आपली ओळ शोधायची, प्रश्न वाचायचा, उत्तराला खूण करायची आणि नंतर परीक्षेतल्या प्रश्नाला गोल करायचं. जरी आपल्याला येत असलं तरीही उतार्यामध्ये त्याचं उत्तर शोधण्याची सवय लावा. डायरेक्ट उत्तराकडे जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही टाकताय, तुमचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. प्रशांत ए उत्तर देतोय, सृष्टी गंडाळ ए उत्तर, वैष्णवी ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, राधाकिशन बोराडे ए उत्तर, वेदांत किशोरे ए उत्तर. प्रशांत सानप मध्ये खालून तिसऱ्या ओळीमध्ये पहा, खालून तिसरी ओळ वाचा, पहा काय म्हणलंय. डॉक्टर आंबेडकरांनी जुगारून दिलेल्या 1920 साली अस्पृश्यता समर्थन व नाही दलितावर अन्याय करणाऱ्या रूढी व परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुगारून दिल्या. बरोबर, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन. करेक्ट लाईन ओळखली तू. सृष्टी खाडे, साक्षी खाडे हे उत्तर, वैष्णवी खालून दुसऱ्या ओळीमध्ये, श्रोयोग दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देतोय. चला श्रोयोग पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर आहे, अभिनंदन श्रोयोग. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसऱ्याचं अगदी सगळ्यांचंच उत्तर बरोबर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन तुमचं. ओळ क्रमांकही शोधायची. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यांनी टाकलं म्हणून आपण टाकलं आणि आपलं बरोबर आले, सरनी माझं अभिनंदन केलं. असल्या पोकाळ भ्रमामध्ये राहू नका. परीक्षेच्या काळात सर किंवा तुमचे मित्र तिथं तासिकेला किंवा त्या पेपरला नसणार आहेत. तिथं तुमचा मेंदू, तुमचा पेन, तुमचा हात तुमच्या सोबत असणार आहे. आपल्या मेंदूचा उपयोग करीत जा, उत्तर शोधत जा, नंतरच उत्तर टाकत जा. प्रश्न दुसरा, दलितावर अन्याय करणाऱ्या रूढी परंपरा कोणी जुगारून दिल्या? योग्य उत्तर पर्याय ए उत्तर सर्वांचं झालेलं आहे. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील प्रश्न तिसरा, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे घडून आणला? पहा, आता त्या गावाचं नाव शोधायचं आहे आपल्याला. चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे घडून आणला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी पाणी पिण्यासाठी खुलं करण्यासाठी एक चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आणला होता. आपल्याला मराठीमध्ये धडा पण होता, कविता पण होती, चौदार तळ्याचं पाणी. चला, पर्याय ए महाड, पर्याय बी यवतमाळ, पर्याय सी दिल्ली, पर्याय डी नाशिक. पहा, अगदी योग्य उत्तर तुम्ही शोधू शकता, ओळ क्रमांकही शोधू शकता आणि त्याचं उत्तरही शोधू शकता आणि नंतरच उत्तर टाका. चला, सगळ्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. वैष्णवी ए उत्तर देते, प्रशांत ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, साक्षी गंडाळ ए उत्तर. वैष्णवी म्हणते वरून चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे, पाहू आपण. वरून चौथ्या ओळीमध्ये उत्तर शोधू आपण. यासाठी त्यांनी 1927 साली महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला. अभिनंदन वैष्णवी, खूप खूप अभिनंदन. ओळ बरोबर शोधलीस तू. श्रोयोग ए उत्तर, राधाकिशन बोराडे ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, प्रशांत चौथ्या आणि पाचवी ओळ, अभिनंदन प्रशांत. साक्षी खाडे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए चौथ्या ओळीत पाचव्या ओळीमध्ये, वेदांत किशोरे ए उत्तर, श्रोयोग चौथ्या लाईन मध्ये म्हणतोय वरून, अभिनंदन श्रोयोग. चला, सगळ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे घडून आला? तर त्या गावाचं नाव आहे महाड. रायगड जिल्ह्यातली महाड हे गाव आहे. महाड रायगड जिल्ह्यात का कोणत्या? रायगड जिल्ह्यातच असेल महाड. या गावी त्यांनी चौदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली घडवून आणला होता. चला, ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, या उत्तरावरील पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, वरील उतार्यात कोणत्या ग्रंथाचा उल्लेख आलेला आहे? वरील उतार्यात कोणत्या ग्रंथाचा उल्लेख आलेला आहे? आलेला नाही म्हणलेला नाही, आलेला आहे म्हणलं. या चार पैकी एकाच ग्रंथाचा उल्लेख, तीनच ग्रंथ दिले तिथं. पर्याय ए नवनाथ, पर्याय बी ज्ञानेश्वरी, पर्याय सी मनुस्मृती आणि पर्याय डी सर्वच. नवनाथ, ज्या नवनाथांचा उल्लेख असलेला असा एक ग्रंथ असतो आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये, नवनाथ म्हणतो आपण त्याला. ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वरांनी नेवा साहित्य लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी. आणि मनुस्मृती, मनु नावाच्या ऋषीने लिहिलेला हा ग्रंथ मनुस्मृती. ज्या मनुस्मृती ग्रंथामध्ये दलितांना हीन लेखलं गेलं होतं, त्यांच्यावर अन्यायकारक नियम अटी लादल्या गेल्या होत्या, असा तो ग्रंथ. चला विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाकायला बऱ्याच जणांनी उत्तर टाकले. ओळ क्रमांकही टाका जेणेकरून मला कळेल. चला, वैष्णवी टाकलंय खालून दुसऱ्या ओळीमध्ये पहा. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन. चला, प्रदीप सी उत्तर देतोय, राधाकिशन बोर्डे सी उत्तर, श्रोयोग सी उत्तर, सृष्टी साक्षी खाडे सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर श्रोयोग मध्ये दुसऱ्या लाईन मध्ये. चला, कृष्णा कुठे गेला आपला? कृष्णा ओळ टाकतोय, उत्तर का नाही टाकीत?
टाकलंय, कृष्णाने पण टाकलंय. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर, सॉरी. वैष्णवी सी उत्तर, प्रशांत सी उत्तर. चला सगळ्यांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चारीची चारी प्रश्न आतापर्यंत सगळ्यांचे बरोबर. अनुष्का थोरवे सी उत्तर, सृष्टी गांडाळ सी उत्तर. चला खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं. या उत्तरावरील चारही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिले. उत्तरा खूप मोठा होता, त्यातील शब्दही जड होते आणि वाक्यही जड होते, तरी तुमचे एकही उत्तर चुकत नाही, याचा मला आनंद होतोय. चला तुमच्यासाठी या उत्तराचा सॉरी प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मनुस्मृती. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न 5वा. पेटून देणे या अर्थाने उतार्यात आलेला वाक्प्रचार. पेटून देणे या अर्थाने उतार्यात आलेला वाक्प्रचार कोणता? पर्याय ए रूढी परंपरा, पर्याय बी खुले करणे, पर्याय सी सत्याग्रह करणे आणि पर्याय डी दहन करणे. पहा योग्य उत्तर टाका. कृष्णा डी उत्तर देतोय, दहन करणे. आणि ओळ क्रमांकही टाका, जेणेकरून आपल्याला अशी सवय लागेल उत्तरामध्ये ओळी खाली खून करायची, प्रश्नाच्या खाली पर्यायाला खून करायची आणि नंतर उत्तराला गोल करायचं. त्या क्रमाने गेलं तर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. अगदी 5 सेकंदात आपण ही कृती करू शकतो आणि आपल्याला 15 ते 20 सेकंदामध्ये गोल करून मोकळं व्हायचंय. कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सॉरी कृष्णा खाडे डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर, वैष्णवी सोनवणे डी उत्तर. श्रोयोग खालून तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय पहा, खालून तिसऱ्या ओळीमध्ये नाही, खालून दुसऱ्या ओळीमध्ये श्रोयोग, ओळ चुकली तुझी. चला सृष्टी गंडाळ डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर, श्रोयोग 5व्या प्रश्नाचं हे उत्तर चुकतंय. श्रोयोग टाईप करताना चुकलं ना, रूढी परंपरा नाहीये. पेटून देणे, पहा आपण एखाद्या आपल्या घरात वृद्ध माणूस वारले किंवा मेले तर त्यांना आपण स्मशानभूमीमध्ये पेटून देतो. पेटून देतो म्हणजे त्यांचं काय करतो रे, त्यांना अग्नी डाग देतो पहा, आहे का नाही. मग त्यालाच आपण वाक्प्रचाराला दुसरा एक शब्द वापरतो, त्यांचं काय करतो आपण, दहन करतो. काय करतो, दहन करतो, दहन करणे. अभिनंदन श्रोयक, परत उत्तर बदललं. चला सृष्टी गंडाळ डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर, राधाकिशन बोरोडे डी उत्तर, अनुष्का थोरवे डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर. चला सगळ्यांनीच ओळ क्रमांक टाकली आहे. साक्षी खाडे डी उत्तर. खूप खूप अभिनंदन तुमचं. एकाचंही उत्तर 5 पैकी 5 मार्क घेतले तुम्ही सगळ्यांनी. खूप खूप अभिनंदन. सर्व ऑनलाईन तास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. असेच आपल्याला परीक्षेमध्ये 20चे 20 प्रश्न बरोबर गोल करायचे, जेणेकरून आपला एकही मार्क जाणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 113 इथं पूर्ण केलेला आहे. अद्यापही काही विद्यार्थी फक्त युट्यूबचे व्हिडिओ पाहता, सबस्क्राईब करत नाहीत. ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचंय, शिकून मोठं करायचं, काहीतरी करिअर करायचंय, त्या विद्यार्थ्यांनीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राहील तशी किती नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. टेलिग्राम चॅनलला फॉलो केल्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. तुम्हाला सर्व लिंक तेथे उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला आपण